आपण हे लक्षात घेत नाही, की आपण विजेचा जो काही गैरवापर करतो, त्या गैरवापरामुळेही आपलं बिल वाढत असतं. विचार ग्राहक करत नाहीत आणि त्यामुळं वीज वाया जाते. त्याच्यासाठी कपॅसिटर योग्य दर्जाचे लावावे लागतात. गळतीचे पैसे आणि त्याच्याबरोबर वहन आणि वितरण, पारेषण हा सगळा जो भाग असतो, या सगळ्याचा विचार जर केला, तर 1 युनिट वीज वाचवणं म्हणजे 2.5 युनिट विजेची निर्मिती करण्यासारखं आहे. म्हणजे आपला राष्ट्रीय फायदासुद्धा त्याच्यामध्ये आहे. वैयक्तिक तर आहेच आहे, पण राष्ट्रीयसुद्धा आहे. राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांचा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, की विजेचं बिल कसं आपलं कमी होईल. नेहमी बिल वाढतं आणि मग मी एवढंच वापरलं तरी बिल कसं वाढलं, अशा तक्रारी चालू होतात. पण आपण हे लक्षात घेत नाही, की आपण विजेचा जो काही गैरवापर करतो, त्या गैरवापरामुळेही आपलं बिल वाढत असतं. देशभर आणि जगभर जी काही या संबंधीचे अहवाल आलेले आहेत, त्यानुसार शेतकरी, घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ह्या चारही प्रकारचे ग्राहक किमान 20% ते कमाल 30% विजेची बचत करू शकतात. पण दुर्दैवाने ते करत नाहीत आणि त्यामुळं 20% ते 30% जादा रक्कम ते दर महिन्याला भरत असतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे, तुमचं बिल तर कमी होईलच, पण ते बिल कमी होण्याबरोबरच विजेच्या वापरणाऱ्यांची संख्या आणि क्षमता वाढू शकते. कारण तुम्ही जेवढे युनिट्स कमी वापराल, तेवढा आणखी एका ग्राहकाचा म्हणजे 10 ग्राहकांनी जर विजेचा वापर कमी केला, योग्य केला, तर आणखी एक 11व्या ग्राहकाला तेवढ्याच याच्यामध्ये वीज मिळू शकते. दुसरं एक याच्याबद्दलचं महत्त्वाचं वाक्य आहे, की तुम्ही 1 युनिट वीज वाचवली, तर जवळजवळ तुम्ही 2.5 युनिट वीज निर्माण करत असता. त्याचं कारण असं आहे, की वीज तुमच्याजवळ येऊपर्यंतची गळती असते, ती गळती 20 ते 25%, 30%. आज राज्याची सरासरी खरी गळती 30 ते 32% आहे. कागदावर 20% दाखवली जाते, 15% दाखवली जाते. हे गळतीचे पैसे आणि त्याच्याबरोबर वहन आणि वितरण, पारेषण हा सगळा जो भाग असतो, या सगळ्याचा विचार जर केला, तर 1 युनिट वीज वाचवणं म्हणजे 2.5 युनिट विजेची निर्मिती करण्यासारखं आहे. म्हणजे आपला राष्ट्रीय फायदासुद्धा त्याच्यामध्ये आहे. वैयक्तिक तर आहेच आहे, पण राष्ट्रीयसुद्धा आहे. वैयक्तिक फायदा कसा करून घेता येईल हे आपण बघू. राष्ट्रीय फायदा तर आपोआपच होईल. या वैयक्तिक फायद्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा मोठ्या गोष्टी सांगतो मी. जे मोठे ग्राहक असतात, त्याने 2 गोष्टींच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. प्रामुख्यानं औद्योगिक ग्राहक, जो 0 ते 20 किलोवॅट म्हणजे 27 हॉर्स पॉवरच्या आतला असतो, अशा बहुसंख्य ग्राहकांना पॉवर फॅक्टर पेनल्टी लागते. आता ही पॉवर फॅक्टर पेनल्टी का लागते, तर आपण विजेच्या वापराचा जो पॉवर फॅक्टर असतो, तो 0.9च्या वर ठेवत नाही म्हणून लागते. तो 0.9च्या खाली आला, 0.89, 0.88, तर मग तुम्हाला पेनल्टी लागायला सुरू होते. प्रत्येक पॉईंटला 1% पेनल्टी लागते. तो 0.95च्या वर गेला की तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतो. म्हणजे 0.95 पासून ते 1 पर्यंत जर तुम्ही पुढं गेला, तर 1 युनिटी पॉवर फॅक्टर जर असेल, तर तुम्हाला 2.5% रिबेट मिळतो. म्हणजे थेट तुमच्या बिलामध्ये 2.5%ची बचत असते. याचा विचार ग्राहक करत नाहीत आणि त्यामुळं वीज वाया जाते. त्याच्यासाठी कपॅसिटर योग्य दर्जाचे लावावे लागतात. 3 HP पाठीमागं 1 kVAरचा कपॅसिटर 10 HP असेल तर 3 kVAर आणि त्या प्रमाणामध्ये कपॅसिटर जर योग्य पद्धतीने वापरले, तर निश्चितपणानं आपल्याला पॉवर फॅक्टर 1 सहजासहजी नेता येतो.
आणि APFC पॅनल लावलं म्हणजे ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोल सिस्टम, अशा पद्धतीचं जर पॅनल लावलं तर आपला पॉवर फॅक्टर हमखास युनिटी होऊ शकतो आणि दर महिन्याला 2.5% पैसे आपले वाचू शकतात. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे कॉन्ट्रॅक्ट डिमांड, एक्सेस डिमांड पेनल्टी. आपण ज्यावेळेला 20 किलोवॅटच्या वर असतो त्यावेळेला आपल्याला कनेक्टेड लोडही कळवायला लागतो आणि कॉन्ट्रॅक्ट डिमांडही कळवायला लागते. कनेक्टेड लोड याचा अर्थ जोडलेला भार आणि कॉन्ट्रॅक्ट डिमांड याचा अर्थ करार मागणी. म्हणजे तुमचा जोडभार 40 किलोवॅट असेल तर तुमची करार मागणी 30 kV असू शकते, 35 kV असू शकते, 25 kV असू शकते. आणि याच्यामध्ये तुम्ही करार मागणीच्या पुढं गेला तर तुम्हाला पेनल्टी लागते. अनेक वेळेला अनेक ठिकाणी करार मागणी ही प्रचंड वाढवून ठेवलेली असते ग्राहकांनी, काही गरज नसते पण ती वाढवलेली असते आणि त्यामुळे त्या करार मागणीची कंपल्सरी रक्कम आपल्याला LT असेल तर 40% किंवा 65%, त्याच्या मागणीच्या प्रमाणामध्ये HT असेल तर 75%, या पद्धतीनं करार मागणीचे आकार आपल्याला लागतात आणि अनावश्यक लागतात. म्हणजे स्वतः मी माझं एक उदाहरण सांगतो. धुळे महापालिकेला जे कॉन्ट्रॅक्ट डिमांड चार्जेस लागत होते एक्सेस, त्यांना मी माहिती दिली. त्यांचे 5 कनेक्शन्स होते. त्यांचं 5 कनेक्शनचं दरवर्षीचं 1 कोटी रुपयाचा खर्च कमी झाला. दरवर्षी 1 कोटी म्हणजे लक्षात घ्या किती पैसे त्यांचे वाया जात होते. दर महिन्याला 1 कोटीच्या हिशोबाने दर महिन्याला 15-16 लाख रुपये त्यांचे वाया जात होते. अशा पद्धतीचं जादा पैसे काही ठिकाणी आपण अनावश्यकरित्या भरत असतो. तिसरं लोड फॅक्टर इन्सेंटिव्ह हा प्रकार आहे मोठ्या ग्राहकांच्या बाबतीत. लोड फॅक्टर इन्सेंटिव्ह जर मोठ्या ग्राहकाने मिळवला, प्रॉपर लोड मेंटेन केला आणि लोड मॅनेजमेंटसाठी लोड कंट्रोलर जर बसवला, MD कंट्रोलर जर बसवला तर त्यांना लोड फॅक्टर इन्सेंटिव्ह मिळू शकतो. हा 1% ते 15% मिळू शकतो. हे मोठ्या ग्राहकांचे. आता सर्वसामान्य ग्राहकांच्या बाबतीमध्ये जे आहे तेही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. साधारणपणानं सर्वसामान्य ग्राहकाचे महत्त्वाचे मुद्दे मला आपल्याला सांगायचे आहेत. अनेक लोक पाणी तापवण्याकरता इलेक्ट्रिक गिझरचा वापर करतात, इन्स्टंट गिझरचा वापर करतात. हा इन्स्टंट गिझर हा कमीत कमी 2 किलोवॅट किंवा 3 किलोवॅटचा असतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वीज लागते आपल्याला. इन्स्टंट गिझरच्या ऐवजी तुम्ही गॅस गिझर बसवला तर तुम्हाला खर्च फक्त 25-30% होतो आणि त्याच्या जागी तुम्ही जर सोलर हीटर बसवला किंवा सोलर सिस्टीम बसवली तर आपल्याला मग 1 पैसाही लागत नाही. मग ती सोलर सिस्टीम आपल्याला त्या सिस्टीमच्या खर्चामधूनच 25 वर्ष सिस्टीम चालू शकते आणि 25 वर्ष तुम्हाला गरम पाणी मिळू शकतं. अर्थात थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये 50-60 दिवस तरी कमीत कमी आपल्याला गैरसोय होऊ शकते, अडचण होऊ शकते, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळं सोलर हीटर हा एक चांगला पर्याय आहे. आपण योग्य पद्धतीची साधनं वापरली पाहिजेत. ब्युरो ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगनं आता ग्रेडिंग चालू केलेलं आहे. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार. तुम्ही बघता, तुम्ही बल्ब खरेदी करता त्यावर असतं, ट्यूबवर असतं, मोटरवर असतं, पंपावर असतं. तुम्ही जे काही खरेदी कराल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट त्याच्यावर स्टार असतात. तर किमान 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार अशा स्वरूपाची उपकरणं आपण घेतली पाहिजे. ती घेतेवेळी जरा महाग वाटतात पण प्रत्यक्षामध्ये त्या उपकरणाची किंमत ही वसूल होऊन जाते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे योग्य प्रतीची उपकरणं वापरणं हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. तिसरा महत्त्वाचा भाग हा आहे की आता सगळीकडे LED आलेले आहेत. LEDचा वापर चालू झालेला आहे. आपण योग्य त्या क्षमतेचे बल्ब LED वापरले तर आपला वापर ऑटोमॅटिकली कमी होतो. 10 बाय 10ची एखादी रूम असेल आणि त्या रूमला 12 वॅटचा LED असेल तर तो जुना पिवळा 100 वॅटचा बल्ब होता किंवा हल्लीची जी स्लिम ट्यूब मिळते 30-32 40 वॅटपर्यंतची तेवढाच प्रकाश हा LEDचा बल्ब देऊ शकतो. मधल्या काळामध्ये CFL होतं.
म्हणजे 100 वॅटचा जुना पिवळा बल्ब, 40-50 युनिटची ट्यूब किंवा 30 ते 40 युनिटची स्लिम ट्यूब, 20 वॅटचा CFL आणि 12 वॅटचा LED, सगळ्यांचा प्रकाश तेवढाच मिळतो. त्यामुळे 12 वॅटचा LED इज द बेस्ट. तुम्ही कॉम्प्युटर वापरता, TV वापरता, ह्या प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं शक्य असेल तिथं ही इन्स्ट्रुमेंट्स LED इन्स्ट्रुमेंट्स असली पाहिजेत. ही इन्स्ट्रुमेंट्स त्या पद्धतीची वापरली तर निश्चितपणानं त्याही ठिकाणचा विजेचा वापर कमी होतो. आता आपण पाहिलं आहे की TV आणि कॉम्प्युटर याचं पूर्वीचं वॅटेज जे असायचं ते जास्त असायचं, तर हल्ली कमी असतं. म्हणजे त्या प्रमाणात तिथं विजेचा वापर कमी होतो. विजेचं लेखापरीक्षण आपण करत नाही, ऑडिट आपण करत नाही. पण माझं प्रामाणिक मत आहे, जो मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा वापर करतो त्या प्रत्येकानं एनर्जी ऑडिट केलं पाहिजे. आणि एनर्जी ऑडिट केलं तर अनेक मुद्दे असे येतात की आपण चुकीची किंवा जादा कपॅसिटीची उपकरणं वापरत असतो, ती कमी कपॅसिटीची वापरता येतात किंवा आणखी काही चुका आपण करत असतो, त्या चुका दुरुस्त होतात आणि त्यामधनं विजेचा खर्च कमी होतो. कॉम्प्युटर, टेलिव्हिजन हे सगळं चांगल्या प्रकारचे वापरणं आणि योग्य क्षमतेचे वापरणं याच्यामध्ये आपला विजेचा वापर खूप कमी होऊ शकतो. सोलर लाईटसुद्धा आपण वापरू शकतो, घराबाहेर म्हणा, आवारामध्ये म्हणा, परिसरामध्ये म्हणा, किंवा जिथं दुसरी कुठली यंत्रणा नाही तिथं सोलर लाईट हा 24 तास वीज देऊ शकतो. म्हणजे रात्री चालू होतो, दिवसा बंद राहतो आणि सोलर पॅनल आपल्याला काम देत असतं. एक साधा सोपा आमचा हमखास चूक होणारे मी आपल्याला सांगतो की आपण हल्ली सगळी युनिट्स, घरातला पंखा असेल, ट्यूब असेल, TV असेल किंवा कॉम्प्युटर असेल, सगळं आपण हल्ली रिमोटनं बंद करतो. आणि मला वाटतं की आपण बंद केला आता आपला विजेचा वापर थांबला, पण तो थांबलेला नसतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ज्या वेळेला रिमोटनं बंद करता त्यावेळेला तुमच्यासमोरचा पडदा बंद होतो, पण विजेचा वापर काही ना काही प्रमाणामध्ये चालू राहतो. म्हणजे कॉम्प्युटरचं 50 वॅट असेल तर 5-10 वॅट तुमचं चालूच राहतं. TVचं जर तुमचं 200 वॅटचा असेल तर 5-10 वॅट तुमचं चालूच राहतं. इवन साधा मोबाईल चार्जर आपण वापरतो, मोबाईल चार्जर अडकवलेला असतो पिनला, इलेक्ट्रिक पिनला, आणि तो कायम चालूच असतं, ते बंद कधी आपण करतच नाही. पण एक लक्षात ठेवा, मेन बटन चालू आहे त्या ठिकाणी वीज कन्झ्युम होतच असते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मेन स्विच ऑफ करत नाही तोपर्यंत कॉम्प्युटरचा वापर थांबत नाही, TVचा थांबत नाही आणि चार्जरचा सुद्धा थांबत नाही. काही ना काही प्रमाणामध्ये रिॲक्टिव्ह पॉवर जनरेट होते आणि मग तुमच्या बिलामध्ये ते 1 पैसा, 2 पैसे, 5 पैसे, 10 पैसे असेल पण ती वाढ होतच राहते. त्यामुळं सगळी बटणं तुम्ही मेन स्विचपासून बंद करणं, याच्यामध्ये तुमची विजेचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो. एअर कूलर आपण वापरतो आणि एअर कंडिशनर आपण वापरतो, त्यामध्ये मला आपल्याला सांगायला पाहिजे की एअर कंडिशनर आवश्यक असेल तरच वापरा, अन्यथा एअर कूलर इज मोर दॅन सफिशियंट. कारण एअर कूलर हा अत्यंत कमी वीज घेतो, म्हणजे एअर कंडिशनरच्या मानानं फक्त 10 ते 15% वीज घेतो. मग एअर कंडिशनरची गरज आहे का? गरज नसेल तिथं एअर कंडिशनरचा वापर कमी करा. एअर कंडिशनर जिथं वापरता तिथं एअर कंडिशनर हा 24 ते 26 या रेंजमध्ये ठेवा. तो 18 आणि 20 असं ठेवायची काही गरज नाही, थंडीनं कुडकुडायला लागतो आपण. तो 24 ते 26 ठेवा, नॉर्मल टेम्परेचर तुमचं राहतं आणि तुमचा एअर कंडिशनरचा पॉवर कन्झम्पशन कमी होतं. तो 24 ते 26 या रेंजमध्ये आपण ठेवलात. अशा अनेक गोष्टी आहेत. साधं इस्त्री आहे, इस्त्री तुम्ही थोडा वेळ आधी बंद करा ना. तुम्हाला इस्त्री झालेली आहे, तुमची संपत आलेली आहे, आता संपत आले, शेवटचा हात फिरवायचा आहे, आधी बंद करून टाका. सगळं झाल्यावर मग इस्त्री आपण बंद करतो, म्हणजे ती हीट चांगली तापलेली इस्त्री तशीच पुढं विनाकारण ती वेस्टेज चालू राहते.
जिथं आपल्या अनेकदा आपण लाईट लावतो त्या खोलीत जातच नाही, असे विनाकारण लाईट्स चालू ठेवतो, विनाकारण फॅन्स चालू ठेवतो. हा सुद्धा वापर आपण बंद केला पाहिजे. आपण घरात ओव्हन वापरत असलो तर ओव्हनसुद्धा 5 मिनटं ते 10 मिनटं आधी बंद केला पाहिजे. ओव्हन काय शेवटच्या मिनटापर्यंत चालू ठेवायचं आणि ओव्हनमधल्या सगळ्या वस्तू काढल्यावर मग ओव्हन बंद करायचा, ही चुकीची पद्धत आहे. तुम्ही 5 मिनटं आधी बंद करा ओव्हन. 5 मिनटात केव्हाही तुम्ही त्या वस्तू काढल्या तर त्या तेवढ्याच गरम तुम्हाला मिळतात, त्याचं टेम्परेचर खाली येतच नाही. वॉशिंग मशीनचा वापर करतेवेळी तुम्ही 25% आणि 20% लोड ठेवला आणि वॉशिंग मशीन वापरलं तर तुमची वीज ॲटोमॅटिकली जास्त जाणार. तेच तुमचा वॉशिंग मशीनचा लोड हा किमान 50% ते 70%, 80% अशा पद्धतीनं, म्हणजे एका वेळेला जास्त कपडे घ्या. जेवढं मॅक्सिमम लोड तुम्हाला देता येतो तेवढा द्या, तेवढा तुमचा खर्च कमी होईल. फ्रीज आपण वापरतो. ह्या फ्रीजमध्ये अनेक वेळा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ साठतो आणि बर्फ साठला की मग त्याची पुढची क्षमता कूलिंगची पण कमी होते. तो फ्रीज हा वेळोवेळी डिफ्रॉस्ट करावा लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये साचलेला जो बर्फ असतो तो काढून टाकावा लागतो आणि तो जर काढून टाकला तर त्यावरचाही विजेचा खर्च वाचतो. प्रत्येक उपकरणामध्ये आणि प्रत्येक विजेच्या वापरामध्ये काही ना काही बचतीची संधी आपल्याला असते. फक्त ती संधी कोणती आहे ही जागा आपण स्वतः शोधू शकतो आणि स्वतः दुरुस्त करू शकतो. बाहेरचा कोणीही येऊन करू शकत नाही. यातले निम्मे उपाय जरी केले तर तुमचं बिल किमान 10% खाली येईल. सगळे उपाय केले तर किमान 20%, 25%, 30% खाली येईल. या पद्धतीचे प्रयत्न आमच्या सर्व ग्राहकांनी करावेत अशी माझी सर्व ग्राहकांना विनंती आहे. वीज बचतीचे आणखी 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते मला आपल्याला सांगायचे आहेत. नवीन घर बांधणाऱ्यांनी पहिल्यांदा घर बांधतानाच विचार करावा. त्याला पुरेशा खिडक्या असल्या पाहिजेत, सूर्यप्रकाश जिकडून येतो त्याच्या बाजूच्या विंडोज असल्या पाहिजेत आणि घरामध्ये खेळती हवा राहील आणि जास्तीत जास्त प्रकाश राहील अशा पद्धतीची घराची रचना केली पाहिजे. अनेक देशांच्यामध्ये आता घरावर सुद्धा सोलर पॅनेल यायला लागले. आपण सोलर पॅनल नाही पण किमान घर प्रकाशमान अशा पद्धतीचं केलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्ये विजेचा दर जास्त असतो, प्लस असतो, म्हणजे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात आपल्याला. आणि सकाळी 9 ते 12 ह्या वेळेमध्ये सुद्धा पर युनिट विजेचा दर जास्त असतो. त्याला टाईम ऑफ द डे म्हणतात. जिथे TOD बिलिंग आहे अशा ग्राहकांच्या बाबतीत त्या ग्राहकांनी, म्हणजे विशेषतः याच्यामध्ये औद्योगिक ग्राहक येतील, घरगुती ग्राहकांच्या बाबतीत हा वेगळा दर नाही आहे अजून, पण जो 20 किलोवॅटच्या वर असेल तर त्याला लागू आहे. कारण 20 किलोवॅटच्यावर सगळ्यांनाच टाईम ऑफ द डे आहे. तिथं संध्याकाळी 6 ते 10 विजेचा वापर कमी करा किंवा बंद करा जर तुमची पाळी मॅनेज होत असेल तर. सकाळी 9 ते 12 विजेचा वापर कमी करा किंवा बंद करा आणि रात्री जास्तीत जास्त करा. रात्री 10 ते सकाळी 9 या वेळेत फुल टाईम करा, जास्तीत जास्त करा. कारण रात्रीच्या वेळेला तुम्हाला ₹1.5 सवलत आहे, दिवसाच्या वेळेला तुम्हाला ₹1 दंड आहे. त्यामुळं या पद्धतीने विजेचा वापराचा हिशेब जरी प्रॉपर केला तरीसुद्धा आपला वापर कमी होऊ शकतो. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण आता सगळे लोक इन्व्हर्टर वापरायला लागलेलो आहोत. बहुसंख्य घरांच्यामध्ये इन्व्हर्टर आहेच आणि बॅटरी बॅकअप आहेच. हा इन्व्हर्टर आणि ही बॅटरी हे दोन्हीही चांगल्या दर्जाचे पाहिजेत, हे लक्षात ठेवा. कारण इन्व्हर्टरचं चार्जिंग ही सतत चालू राहणारी गोष्ट आहे आणि आपल्याला ते बंद करता येत नाही, आपण ते बंद करत पण नाही. त्यामुळं इन्व्हर्टरला, म्हणजे मी मगाशी सांगितलं, उल्लेख केला की सगळेच चार्जर बंद पाहिजेत. मग तो कानातल्या पॉडचा असेल किंवा मोबाईलचा असेल किंवा आणखी वेगळ्या प्रकारचे असतील, हे सगळे चार्जर बंद राहिले पाहिजेत. तसा इन्व्हर्टरचा चार्जर बंद ठेवता येत नाही आपल्याला. त्यामुळे इन्व्हर्टर आणि त्याची बॅटरी ही दोन्ही साधनं ही चांगल्या प्रतीची, कमीत कमी वीज घेणारी अशा पद्धतीची असावीत. याचीसुद्धा अनेक 4 स्टार 5 स्टार अशा प्रकारची असावीत. याची दक्षतासुद्धा सगळ्या ग्राहकांनी घ्यायला पाहिजे. धन्यवाद.